अहो पेट्रोलला सुद्धा बारी लागायली, 3-3 तास आम्हाला उभं राहावं लागायले. दुधाचा व्यवसाय, आम्ही दूध कसे वाटायचे, दुधाला भाव नाही, शेतकऱ्याची मरायची वेळ आली ना आमची. काय करावं आम्ही शेतकऱ्यांना? सरकारचं धोरणच कळण झालं आम्हाला, काय करावं तर. कांदे लावले, कांद्याला 1 रुपया किलो भाव मिळायला, फेकून द्यावं लागायले. किराया सुद्धा निघणं झाला तिथपर्यंत नेण्याचा. करायचं काय शेतकऱ्यानं? त्या सरकारनं आम्हाला मारायची वेळ आणली शेतकऱ्याला. काल पंतप्रधानांनी जे आवाहन केलं ते फक्त लोकांसाठी केलं, म्हणजे लोकांनीच फक्त नियम पाळायचे, लोकांनीच फक्त या दरवाढीला सामोरं जायचं आणि आमदार खासदारांना ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांनी मोफत उपभोगायच्या, याच्याकडे कोण लक्ष देणार? म्हणजे सगळे नियम सर्वसामान्यांना, आणि सर्वसामान्यांनी ज्यांना निवडून दिले ते फुकट मजा करणार. हेच गोष्टी जास्त ज्या यूजमध्ये येतात, पेट्रोल, डिझेल, तेल वगैरे, ह्या जास्त महाग होत चालल्यात. त्याच्यामुळे जे मिडल क्लास लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांच्या खिशाला जास्तीत जास्त कात्री पडते. सरकारनं असं ठरवलंय की शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही, आणि सरकारनं प्रत्येक गोष्ट ही सामान्याकडूनच अपेक्षित केली. तुम्ही मतदान बी आम्हाला करा, आम्ही सांगतोय तेच करा, पेट्रोल कमी वापरा, तेल वापरा. मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? आता मुख्यमंत्री किंवा मोठे मोठे नेते हे आता ईव्हीनं फिरताय, तर साधारण सामान्यासाठी एखादी मोटरसायकल तरी दिली पाहिजे सरकारच्या वतीनं.